हॅपी बर्थडे ड्यू. थँक्यू बोल. गुड मॉर्निंग. तर मंडळी, तुमचं आशा आकांक्षा या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण चाललो आहोत आज वन डे ट्रिपसाठी इगतपुरीला. आणि अजून एक खास कारण आहे, ते म्हणजे आहे आपल्या दिवूचा बर्थडे. तर आपण त्याचा बर्थडे तिकडे सेलिब्रेट करणार आहोत. तर चला मग बघूया आपल्याला काय काय पाहायला मिळते ते. गणपती बाप्पा मोरया. बोल बाबू मोरया. हॅपी बर्थडे बाबू देव. हॅपी बर्थडे टू यू. हॅलो हॅलो. Since my hair got cut and dyed, and I've had 7 days since I tried to rip a chapter out my mind. I've tried, and his laugh is just as soft as yours, smiling just as wide. He could be what I like, and his voice is just as dark as yours. Pagoda. Zoom it. उपासना केंद्र. विपश्यना. मस्तचे मस्त डोंगर रांगा आहेत बघ लाईन मध्ये. आणि खाली गार्डन पण किती छान आहे. डोंगराचा मस्त व्ह्यू. डोंगराच्या खाली ते 3 पगोडा दिसतात. छोटे छोटे त्यांचे फक्त कॅप दिसत आहेत. तुम्ही बघू शकता इथे हायवेला मेंढरं एकदम अनएक्सपेक्टेड आहे ना. हे हायवेवर मेंढरं कधी तशी फारशी बघायला मिळत नाही. खूप छान दिसतात इथे. हॅपी बर्थडे देव. हॅपी बर्थडे. Cheers करा. Cheers करा. Cheers. इन हाऊस ड्रिंक आहे. इन हाऊस ड्रिंक. Cheers. तर नमस्कार. आता संध्याकाळचे 5:45 वाजलेले आहेत. आपण दुपारी 1:45ला लंच केला, त्याच्यानंतर रेस्ट घेतली आहे आणि आता मी चहा पिण्यासाठी बाहेर चाललो आहोत. तर तत्पूर्वी तुम्हाला हॉटेलच्या बाहेरचा संध्याकाळचा व्ह्यू दाखवते. मस्त कोवळं ऊन पडलं आहे संध्याकाळचं. आणि एकूण हे डोंगर 7 आहेत छोटे मोठे मिळून. तुम्हाला स्पष्ट दिसतात की नाही माहीत नाही, पण इथून खूप छान दिसत आहेत डोंगर. आणि त्याच्यावर पडलेलं संध्याकाळचं ऊन. आणि हा हॉटेलच्या खालचा परिसर खूप छान दिसतोय. चला तर मग चहा पिऊन घेऊया.
हॉटेल द रकाबी द फन. इथे आपण स्टे केलेला आहे आणि याच्या जस्ट खाली आपण शाम की चाय इथे चहा पिला आपण आपल्या हॉटेलच्याच खाली. हा आहे हॉटेलचा परिसर. खूप छान आहे संध्याकाळचं वातावरण. हॉटेलच्या बाजूलाच लहान मुलांसाठी छोटंसं प्ले गार्डन आहे. तिथे आम्ही दिवसोबत छान टाइम स्पेंड केला. हे या हॉटेलचं छोटंसं गार्डन आणि छोटीशी मुलं. दिवा हाय कर. अरे वा दिवू खुश आहे. हा 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 हा. हियर इज दीदी. अरे वा व्हेरी नाईस. याला या जाऊ का इथं नाही तो. बघूया दिवू ही कशी ऍक्टिव्हिटी करतोय ते. अरे वा दिवू स्कूटी चालवते. अरे वा वा वा. ही अशी काहीतरी वाटते हलते ही स्कूटी. पण दिवू थोडा घाबरला. हे बघा ना झाडाला कसं आर्टिफिशियली नारळांच्या करवंट्यांपासून बनवलंय. हे मला वाटतं हे पक्ष्यांसाठी बनवलंय पण किती छान बनवलंय. तर आपण आहोत आता हॉटेल रकाबी द फन इथे. आणि तुम्हाला मगाशी मी सगळं हॉटेलचं सराउंडिंग दाखवलं. त्याच्यानंतर आपण कुठे चहा पिला वगैरे सर्व काही सांगितलं. तर आता वाजले आहेत 8 आणि आता आपण चाललो आहोत दिवूचा बर्थडे सेलिब्रेट करायला. तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ती अशी की केवाडियाला आपण गेलो होतो स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला. तेव्हा पण आपण द फन या हॉटेलमध्येच राहिलो होतो. तिथलं पण हॉटेल खूप छान होतं. यांचीच ब्रँच आहे ऑफकोर्स. तर तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ तर तुमच्या लक्षात येईल की आपण यांच्याच ब्रँचमध्ये राहिलो द फनमध्ये. चला तर आपण दिवूचा बर्थडे सेलिब्रेट करूया.
Divansh, it's your very, very happy birthday. Please clap your hands for Divansh. Thank you so much. Thank you. This song for you, Divansh. गुड मॉर्निंग. तर आपण अजून आहोत द फन मध्ये आणि आता आपण चेकआउट करणार आहोत. नाश्ता वगैरे झालेला आहे आपला आणि आता आपल्याला परतीचा प्रवास करायचा आहे. तर ऑन द वे जे काही आपल्याला पाहायला मिळेल आपल्या टाइम शेड्यूलनुसार ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर चला बघूया आपल्याला इगतपुरीमध्ये किंवा इगतपुरीच्या व्यतिरिक्त आपला कुठे प्लॅन झाला तर तिकडे पण आपण जाऊन काहीतरी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत नाही. आपल्या हॉटेलमधून जे पगोडा दिसत होते तिथे आता आपण आलो आहोत. हे इगतपुरीचं विपासना केंद्र आहे आणि हे म्यानमार गेटच्या एंट्रन्समधून आपण आतमध्ये गेल्यानंतर एक आर्ट गॅलरी आहे आणि तिथे गौतम बुद्धांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांवरती त्यांचे पेंटिंग्स काढलेले आहेत आणि त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आणि नंतर आम्ही 10 मिनिटाचा गायडेड मेडिटेशनचा अनुभव घेतला. खूप छान वाटलं तिथे. 10 मिनिटाचं का असेना पण खूप छान एक्सपिरियन्स आला. I've tried, and his laugh is just as soft as yours, smiling just as wide. He could be what I like, and his voice is just as dark as yours, freckles just as light. Could be what I desire. Still feels like my hands are tied, hands are tied, hands are tied. 'Cause he's got those stranger eyes, stranger eyes, stranger eyes. And he could be what I like, what I like, what I like. But he's got those stranger eyes, stranger eyes, stranger eyes. इगतपुरीवरून निघाल्यानंतर आम्ही भंडारदऱ्याला गेलो. तिथे आम्ही धरण बघितलं आणि रंदा वॉटरफॉलला गेलो. त्यानंतर आम्ही परतीचा प्रवास पुन्हा सुरू केला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.